नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक छोटीशी स्टोरी तुम्हाला आज सांगणार आहे। काही दिवसापूर्वी बसने एका ठिकाणी ट्रॅव्हल करत होतो। शेजारी एक तरुण मुलगा बसला होता आणि बिझनेस न्यूजपेपर वाचत होता। न्यूजपेपरमध्ये तो मॅनकाइंड फार्मा या IPO बद्दलची माहिती वाचत होता। मला मोह आवरलाच नाही आणि मी त्याला विचारलं, काय रे मित्रा, या IPO मध्ये तुझी इन्व्हेस्ट करण्याची इच्छा आहे का? याच गोष्टीवर त्याने माझ्याकडे बघितले आणि त्याने कदाचित मला ओळखले आणि तो म्हणाला की वेट, मी तुमचे व्हिडिओ ग्रो मराठी चॅनलवर बघितलेत, मला काहीतरी नॉलेज द्या ना या संबंधितचं। आणि त्यानंतर त्यांना मला सांगितलं की तो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, पण त्याच्या मित्रानं सांगितलंय की IPO मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुमची लॉटरी लागू शकते आणि एका दिवसात तुमचे पैसे डबल होऊ शकतात। पण त्यानंतर मला एक त्यानं प्रश्न विचारला की मी एक कॉशियस पर्सन आहे, म्हणजे सावधानतेनं सगळ्या गोष्टी करतो, म्हणून तो थोडासा कन्फ्यूज होता। शेअर्समध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का फक्त म्युच्युअल फंड सुरू ठेवणं योग्य आहे, अशा गोष्टी विचारू लागला। आणि त्याला IPO बद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्याच गोष्टी आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। IPO काय असतो, कंपनी IPO का घेऊन येते, IPO मध्ये कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, आणि जर तुम्हाला IPO लागला, अलॉटमेंट मिळाली तर त्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होऊ शकतो। याचबरोबर IPO बाय करण्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, या सगळ्याचं डिस्कशन डिटेलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर ग्रो मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लगेचच हा व्हिडिओ लाईक पण करा। IPO काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो। समजा स्पेअर पार्ट तयार करण्याची तुमची एक कंपनी आहे आणि तुम्हाला एक मोठी ऑर्डर मिळालेली आहे आणि तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी पैसे हवे आहेत। आता नेमके किती रुपये तुम्हाला पाहिजे आहेत, की समजा इथे तुम्हाला 1 कोटी रुपये हवे आहेत आणि तुमच्याकडे ते पैसे आत्ता नाहीये। आता या पॉइंटला तुमच्याकडे 2 पर्याय असतात। एक तर तुम्ही बँकेत जाता आणि कर्जासाठी अप्लाय करता, किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्सकडे जाता आणि तुम्हाला थोडासा आर्थिक आधार देण्यासाठी त्यांना विनंती करता। अर्थातच हे पैसे मिळवण्यासाठी बँक असू दे किंवा तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली असू देत, हा पार्ट किंवा हा बिझनेस केल्यानंतर भविष्यात किती चांगल्या पद्धतीने मला उत्पन्न मिळणार आहे हे तुम्ही त्यांना दाखवता। आणि दुसरं काय आहे की बँकमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास असतो की आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवा, 10 वेळा त्या बँकमध्ये चक्रा मारा। पण हे सगळं करण्याच्या ऐवजी हा जो दुसरा मोड मी सांगितला हा थोडासा उत्तम आहे असं आपल्याला वाटू लागतं, कारण आपल्याला फ्रेंड्स अँड फॅमिलीला फक्त आपला बिझनेस समजावून सांगायचं आहे आणि त्यांच्याकडनं पैसे उधार घ्यायचे। व्याजही तुम्हाला दोन्हीकडे भरावी लागेल, म्हणजे तुम्ही मित्रांकडनं घेतलं काय आणि बँकेकडनं घेतलं काय, व्याज आपल्याला भरायचंच आहे। इथे जर तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा मित्रांकडून पैसे घेतले आणि त्यांनी जर तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा जो काही प्रॉफिट होणार आहे त्यातला काही शेअर तुम्ही तुमच्या मित्राला देऊ शकता, किंवा सर्वात वाईट परिस्थिती जरी झाली तर कंपनीचे स्टेक त्याला देऊ शकता। आता एक्झाम्पल पकडूया की तुमचा राजा नावाचा मित्र आहे, त्यानं तुमच्या या बिझनेसमध्ये गुंतवणूक केलेली आहे। आता राजाने या तुमच्या प्रोजेक्टमध्ये 2 लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि ते 2 लाख रुपये त्यानं गुंतवलेत म्हणून त्याला तुम्ही 1% शेअर देऊ करताय। आणि समजा राजासारखेच तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या खास मित्रांकडून 1 कोटी रुपये गोळा केले आणि ते अधिकृत करण्यासाठी तुम्ही त्यांना तुमच्या कंपनीचे शेअर्स दिले। समजा तुमच्या स्पेअर पार्टच्या कंपनीचे एकूण 20 लाख शेअर आहेत, त्यापैकी 10 लाख जे असे नवीन शेअर आहेत ते तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही वितरित करत आहात, म्हणजे त्यांचे पैसे तुम्ही घेतायत आणि त्यांना 10 लाख शेअर्स जे आहेत ते वाटप करत आहात। म्हणजे इथे प्रत्येक शेअरची किंमत किती झाली, 10 रुपये। मग मला आता सांगा की तुमच्या मित्राला म्हणजे राजाला किती शेअर्स मिळतील, आणि हे मला कमेंटमध्ये कळवा। डन। जर तुम्ही कमेंटमध्ये 20,000 लिहिले असेल तर तुम्ही बरोबर आहात। मित्रांनो, आत्ता मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ते उदाहरण सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की मार्केटमध्ये आपण जे वेगवेगळे IPOs बघतो ते अशा पद्धतीनेच काम करतात, पण ते फक्त थोड्या मोठ्या प्रमाणावर काम करतात। म्हणजे फक्त मित्रांकडून पैसे न घेता पूर्ण पब्लिककडनं पैसे गोळा केले जातात, आणि म्हणूनच IPOला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग असंही म्हणतो। या पूर्ण प्रोसेसमध्ये प्रायव्हेट कंपनीज किंवा अनलिस्टेड कंपनीज मार्केटमध्ये आपले नवीन शेअर किंवा त्यांच्याकडे जे ऑलरेडी शेअर्स आहेत ते पब्लिकला विकतात। मित्रांनो, स्पेअर पार्ट कंपनीचं आपण उदाहरण बघितलं। आता समजा इथे तुम्हाला बाहेरच्या लोकांना पण काही शेअर्स देऊ करायचे आहेत, त्यांच्याकडून पण पैसे तुम्हाला गोळा करायचे आहेत, म्हणजे सर्वसामान्य माणसांना तुम्हाला शेअर्स देऊ करायचे आहेत। अशा वेळी तुम्ही तुमच्या कंपनीचा IPO घेऊन येऊ शकता। आणि मित्रांनो, इथेच इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा पब्लिकचा जो पार्ट आहे तो आपल्या लक्षात येतो।
मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या IPO मध्ये कोण कोण सबस्क्रिप्शन घेऊ शकतं. 3 टाईपचे लोक याच्यामध्ये सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. सगळ्यात पहिला जो टाईप आहे तो आहे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन बायर्स, त्याला आपण QIBs असं पण म्हणतो. आता QIB म्हणजे कोण की इन्शुरन्स कंपनी आल्या, म्युच्युअल फंड आले, एक्सेट्रा एक्सेट्रा. 2 नंबरला येतात रिटेल आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर लाईक यू अँड मी, तुमच्या माझ्यासारखे सामान्य इन्व्हेस्टर हे पण याच्यामध्ये सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. तिसरा टाईप आहे NII किंवा HNIs, नॉन इन्स्टिट्यूशनल इंडिव्हिज्युअल किंवा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, स्पेशल पर्सन ज्यांच्याकडे खूप जास्त पैसे आहेत. राकेश झुंझुनवालासारखे लोक खूप जास्त पैसे आहेत म्हणून ते जास्त पैसे इन्व्हेस्ट करतात, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, IPO जेव्हा पण मार्केटमध्ये येतो तेव्हा प्रत्येक टाईपच्या म्हणजे प्रत्येक कॅटेगरी जी आपण सिलेक्ट केली त्याला किती % शेअर द्यायचे हे पहिलाच ठरलेलं आहे आणि सेबीनं तो रूल पहिल्यांदा सगळ्यांसाठी अप्लाय केलेला आहे. म्हणजे कुणालाही एकदम जास्त शेअर्स देता येत नाही किंवा कुणालाही एकदम कमी शेअर्स पण देता येत नाही. मित्रांनो, आपल्या स्पेअर पार्ट कंपनीच्या माध्यमातून हे उदाहरण आपण व्यवस्थितपणे समजावून घेऊया. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की स्पेअर पार्ट कंपनीचा जो IPO आहे त्याच्यासाठी नंबर ऑफ शेअर्स ऑफर किती केलेत, 10 लाख. प्राइस पर शेअर किती आहे, 10 रुपये. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरला 35% शेअर्स देणं हे मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर येतात HNIs किंवा NIIs, त्यांना 15% शेअर्स देणं गरजेचं आहे. आणि QIBचा हा जो कोटा आहे तो मिनिमम 50%चा असू शकतो. पब्लिकला हे सगळे शेअर्स विकल्यानंतर प्रायव्हेट कंपनी ही पब्लिक लिस्टेड कंपनी म्हणून म्हणवली जाते. अशा कंपनीचे शेअर्स NEC किंवा BSE सारख्या एक्सचेंजवर लिस्ट होतात आणि मग ते आपण मार्केटमधून बाय किंवा सेल करू शकतो. आता आपल्या मित्राचं एक्झाम्पल राहिलं, राजाने आपल्याला पैसे दिलेत ना, त्याला पण शेअर्स मिळणार आहेत. मग त्याच्यासाठी या सगळ्याचा अर्थ काय आहे याच्यावर पण नजर टाकूया. मित्रांनो, राजाने IPO मधले 20,000 शेअर्स विकत घेतलेत आणि जर त्याला पैसे परत पाहिजे असतील तर IPO लिस्ट झाल्यानंतर मार्केटमध्ये तो शेअर्स विकून सहज आपले पैसे परत मिळवू शकतो. समजा जर स्पेअर पार्ट कंपनी ही खाजगी राहिली असती तर राजाला हे शेअर्स विकणं थोडंसं कठीण गेलं असतं. रियालिटीमध्ये काय झालंय की जेव्हा तुमचा IPO येतो आणि कंपनी पब्लिक लिस्टेड होते तेव्हा पहिल्यांदा काय असतं की काही लोकांच्या हातातच कंपनी असते, म्हणजे तेच त्याचे मालक असतात. पण ज्या वेळेला IPO येतो तेव्हा भरपूर मालक त्या कंपनीचे होतात, कारण पब्लिकनं पण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांना शेअर्स मिळालेले आहेत. मित्रांनो, आता जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्सला कंपनीच्या ग्रोथमध्ये किंवा कंपनीच्या फॉलमध्ये समाविष्ट होण्याचा अधिकार आता मिळालेला आहे. मित्रांनो, मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की कुठलीही कंपनी पब्लिकली जाऊ शकते का? तर नाही, हे पॉसिबल नाहीये, कारण याचे नियम जे आहेत ते कडक आहेत. कुठल्याही कंपनीला IPO आणण्याच्या पूर्वी पात्रतेच्या अटी काय आहेत, रूल्स काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, या सगळ्या बघाव्या लागतात, त्या फुलफिल कराव्या लागतात. आणि जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरच ते IPO घेऊन येऊ शकतात. स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने हे सगळे जे काही स्टॉक मार्केट रिलेटेडचे नियम आहेत ते आपल्याला आधीच निश्चित करून दिलेले आहेत आणि त्याची पूर्तता करणं प्रत्येक कंपनीला बंधनकारक आहे. आता नॉन प्रॉफिट नॉर्म्स आणि प्रॉफिटेबल नॉर्म्स काय असतात याच्यावर नजर टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉफिट नॉर्म्स काय आहेत याच्यावर नजर टाकूया. कंपनीकडे मागील 3 वर्षात कमीत कमी 3 कोटीचे टँजेबल ॲसेट्स असले पाहिजेत. या 3 कोटीच्या अमाऊंट पैकी कमीत कमी 50% अमाऊंट कॅश किंवा कॅश इक्विव्हॅलंट खात्यात असली पाहिजे. हाऊएव्हर, जर इनिशियल पब्लिक ऑफर हा सेल ऑफर असेल किंवा विक्रीद्वारा येणार असेल तर ही 50%ची जी काही मर्यादा आहे ती लागू होणार नाही. आता इथे दुसरा नॉर्म्स काय आहे की कंपनीची जी काही संपत्ती आहे ती मागील 3 वर्षात प्रत्येकी किमान 1 कोटी रुपये असली पाहिजे. आता तिसरा नॉर्म काय आहे की कंपनीचा मागील 5 वर्षाचं ॲव्हरेज ऑपरेटिंग प्रॉफिट हे 15 कोटी रुपये आणि तेही प्री टॅक्स हे असलं पाहिजे. मित्रांनो, समजा जर कंपनीने नाव बदललं असेल आणि कुठलं नवीन नाव ठेवलं असेल तर त्या वर्षामध्ये नवीन नाव ठेवल्यानंतर 50% रेव्हेन्यू त्या नवीन नावावर आला पाहिजे, ही एक अट आहे. IPO जारी करण्याच्या अगोदर IPOची जी काही इश्यू प्राइस आहे किंवा इश्यू साईज आहे ती कंपनीच्या टोटल नेटवर्कच्या 5 पट नसावी. आता हे काही प्रॉफिट नॉर्म्स होते. आता जसे प्रॉफिट नॉर्म्स आहेत तसे नॉन प्रॉफिटेबल नॉर्म्स पण आहेत, त्याच्यावरही नजर टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, सेबी प्रत्येक वेळी कुठल्याही कंपनीसाठी किंवा कुठलेही नियम बनवताना हे सुनिश्चित करतं की कुठलीही कायदेशीर कंपनी
प्रॉफिटेबल नॉर्म्स एकदम टाईट असताना होल्ड बॅक राहू नये, म्हणजे ती कंपनी मागे राहू नये मार्केटमध्ये येण्यापासून. त्यामुळे सेबीने आपल्यासमोर एक लवचिकता प्रदान केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींना म्हणजे या सगळ्या कंपनींना प्रायमरी मार्केटमध्ये उतरण्यासाठी सेबीने QIBचा मार्ग वापरलेला आहे. QIB मार्गामध्ये काय होतं की IPO हा बुक बिल्डिंग पद्धतीने लिस्ट करणं खूप जास्त आवश्यक आहे आणि संपूर्ण ऑफर पैकी 75% पार्ट हा QIB इन्व्हेस्टरला देणे हे बंधनकारक आहे. आणि जर ही किमान आवश्यकता पूर्ण नाही झाली तर ज्या कंपनीने IPO जारी केलेला आहे त्याला IPO सबस्क्रिप्शनचे पूर्ण पैसे परत करावे लागतात. आता तुम्ही म्हणाल की हे इतके कडक का आहे? हे कडक इतक्यासाठी आहे की तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे लोक जेव्हा IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेला त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहावी, कुठलीही फसवणूक होऊ नये, फसवणाऱ्या बनावट कंपन्यांपासून पब्लिक थोडीशी सुरक्षित राहावी आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहावे, हा फक्त महत्त्वाचा हेतू याच्या मागचा आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे IPO एक्झॅक्टली वर्क कसे काय करतात. सगळ्यात पहिल्यांदा हायर अंडर रायटर्स एक्सपर्ट्स असतात जे आपला जो IPO आहे किंवा कंपनी आहे त्याचं ॲनालिसिस करतात. त्याच्यानंतर प्रिपेअर ड्राफ्ट प्रोस्पेक्टस, जे काही प्रोस्पेक्टस असतं ते तयार करतात, म्हणजे IPOचे डिटेल त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, लॉट्स आणि लॉट्सचे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर हा सगळा जो प्रॉस्पेक्टस आहे तो सेबीला सबमिट करावा लागतो. सेबीला सबमिट केल्यानंतर ऑथॉरिटी या सगळ्या गोष्टी चेक करते. त्याच्यानंतर तुम्हाला सेबीकडनं अप्रुव्हल मिळतं आणि अप्रुव्हल मिळालं की तुमचा IPO लॉन्च होतो. सबस्क्रिप्शन बिगिन्स. मित्रांनो, कंपनी पब्लिक करणं हे थोडंसं कठीण आणि वेळ जाण्यासारखं काम आहे. पण ज्या कंपनीला खाजगीमधून सार्वजनिक व्हायचं आहे म्हणजे पब्लिकली जायचं आहे, लिस्टेड करायची आहे कंपनी, त्यांना आपल्या कंपनीच्या अशा बऱ्याच आर्थिक आणि गैर आर्थिक गोष्टी लोकांना सांगाव्या लागतात. अशी कंपनी सामान्यतः मार्गदर्शनासाठी अंडर रायटर नावाची संस्था आपल्यासाठी नियुक्त करते. IPO मध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय माहिती आहे, बरोबर आहे ना? किती शेअर्स आहेत, शेअरची किंमत किती असली पाहिजे, लॉट साईज किती असला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टींसाठी तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आपल्याला असते. अंडर रायटर कंपनी प्रत्यक्षात शेअरची प्राइस काय असली पाहिजे, लॉट साईज काय असला पाहिजे, लिस्टिंग कधी झाली पाहिजे आणि लिस्टिंगची जी काही प्रक्रिया आहे या सगळ्या बाबतीत तुमची मदत करते. आता ह्या अंडर रायटर कंपन्या कोण असू शकतात? तर बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा तुमचा ब्रोकरही असू शकतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की अरे बापरे, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मग राहू दे ते सार्वजनिक करायचं. पण IPO लिस्ट का करणं किंवा कंपनी सार्वजनिक का करणं, या IPOचे अनेक फायदे आहेत. ते फायदे आपल्याला कंपनी लिस्ट करायला प्रवृत्त करतात, ज्याच्यामुळे आपल्या कंपनीचं पण बेनिफिट होतं आणि लोकांचंही बेनिफिट होतं. सगळ्यात पहिला जो बेनिफिट आहे तो आपण आधीच डिस्कस केलाय. बँकेकडून जाऊन कर्ज घेण्यापेक्षा आपण जर आपल्या कंपनीचे शेअर्स लोकांना दिले तर त्यातून आपण पैसे गोळा करू शकतो आणि आपल्या कंपनीचे शेअर्स लोकांना देऊ शकतो, म्हणजे आपल्याला कर्जावर इंटरेस्ट भरावा लागणार नाही. दुसरा फायदा म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीचा IPO घेऊन येतात तेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीचे जे शेअर आहेत ते सामान्य माणसांना देता आणि सामान्य माणसांना व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास तुम्ही प्रवृत्त करता आणि ती एक चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामुळे टाटा वेंचर सारख्या मोठ्या कंपनीच्या उपक्रमामध्ये आपल्याला भाग घेण्याची संधी मिळते. तिसरा पॉइंट काय आहे की IPO जो आहे तो कंपनीला व्हिजिबिलिटी आणि रेप्युटेशन मिळवून देतो. शिवाय लिस्टिंगच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यामुळे कंपनीमध्ये ट्रान्सपरन्सी येते आणि लोकांचा ट्रस्ट हा वाढत जातो. आणि इथे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जर तुमची कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड असेल आणि जर त्यानंतरही तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला ते अवघड जात नाही, कारण पैसा पैसाला खेचत असतो. मित्रांनो, IPOशी संबंधित काही की टर्म्स आहेत त्या समजून घेणं आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय आहेत त्या की टर्म्स याच्यावर थोडीशी नजर टाकूया. सगळ्यात पहिला आहे ओव्हर सबस्क्रिप्शन. मित्रांनो, ही कदाचित तुम्हाला माहीत असलेली पहिली गोष्ट नसेलही, पण ओव्हर सबस्क्रिप्शन बद्दल बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमचा IPO चांगल्या पद्धतीने आणायचा आहे आणि जर तुमचा व्यवसाय खरोखरच चांगला आहे आणि लोकांना तो व्यवसाय आवडला असेल तर तुमच्या IPOला भरभरून प्रतिसाद मिळू शकतो आणि तुमचा IPO अपेक्षेपेक्षा जास्त सबस्क्राईब होऊ शकतो. आता आपण आपल्या एक्झाम्पलवर येऊया. आपण स्पेअर पार्ट कंपनीचं एक्झाम्पल घेतलं होतं. आपण काय केलं होतं की 10 लाख शेअर्स लोकांना ऑफर केले होते. समजा या 10 लाख शेअरसाठी 12 लाख ॲप्लिकेशन्स आले तर समजायचं की तुमचा IPO हा ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. नंबर ऑफ शेअर्स ऑफर किती केले होते? 10 लाख. शेअरची पर प्राईस किती होती? 10 रुपये.
आणि शेअर्स सबस्क्राईब किती झालेत? 12 लाख. म्हणजे 2 लाखाच्या शेअर्सचं ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. ग्रीन शू ऑप्शन्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओव्हर सबस्क्राईब झाल्यानंतर नेमक्या कंपन्या काय करू शकतात? हे सगळं सबस्क्रिप्शन ठेवू शकतात का? पण या बाबतीतही काही नियम आहेत. सेबी एक चांगला रेग्युलेटर आहे, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे सगळे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन्स त्यांनी लक्षात घेतलेले असतात आणि त्यामुळे ग्रीन शू नावाचा ऑप्शन कंपनी तिच्या प्रॉस्पेक्टसमध्ये निवडू शकते. मित्रांनो, जेव्हा ओव्हर सबस्क्राईब कुठली कंपनी होते किंवा आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होतो तेव्हा आयपीओ मध्ये कंपनीला 15% शेअर्स अतिरिक्त ऑफर करण्याची अनुमती मिळते. हे जे शेअर्स असतात ते इश्यूच्या अंडर रायटर्सला अलॉट केले जातात आणि मार्केटमध्ये एकदा कंपनी लिस्ट झाली की ते हे शेअर्स विकू शकतात. समजा आपल्या एक्झाम्पलच्या स्पेअर पार्ट कंपनीमध्ये ही जर गोष्ट आपण लागू केली तर त्याचे अंडर रायटर्स जे आहेत ते फक्त 1.5 लाख अतिरिक्त शेअर्स बाय करू शकतील. ASBA ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट. आता तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायच्या अटी आपण बघूयात. मित्रांनो, पूर्वी कसं होतं की जे इन्व्हेस्टर आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत म्हणजे त्यांनी जो ॲप्लिकेशन केलेला आहे त्या ॲप्लिकेशनची फुल अमाऊंट त्यांना पे करणं गरजेचं होतं. आता समजा आपण राजाचं उदाहरण घेतलं, त्याला जर 20,000 शेअर्स पाहिजे असतील तर त्याला 2 लाख रुपये देणं हे गरजेचं आहे. आणि समजा ओव्हर सबस्क्रिप्शनमुळे राजाला कमी शेअर्स मिळाले तर राहिलेले पैसे कंपनी त्याला परत देईल. याचा अर्थ असा झाला की राजाचे पैसे आता अडकलेले आहेत. पण ASBA ॲप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक अमाऊंट याच्या मदतीद्वारे गुंतवणूकदारांनी जेवढे पैसे आयपीओ मध्ये गुंतवलेले आहेत ते पहिल्यांदा ब्लॉक केले जातात आणि ज्या वेळेला त्यांना शेअर्स अलॉट केले जातात त्यावेळेलाच पैसे कट केले जातात. याच्यामुळे जेवढे शेअर्स मिळाले तेवढेच पैसे फक्त कट केले जातात. आणि समजा जर अलॉटमेंट मिळाली नाही किंवा जेवढ्या शेअर्स आपल्याला मिळालेत तेवढेच पैसे कट झाले की राहिलेली जी अमाऊंट आहे ती अनब्लॉक केली जाते. मग ती तुम्ही नंतर इतर कामासाठी वापरू शकता. आता तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसतोय, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पर शेअर प्राइस किती? 10 रुपये बिफोर होती. शेअर अप्लाइड 1000, मनी डेबिटेड ऑन ॲप्लिकेशन 10,000, शेअर्स अलॉटेड 500, मनी ब्लॉक बाय ॲप्लिकेशन 0, मनी रिफंडेड 5,000 रिफंड केलेले आहेत आणि मनी टेकन फ्रॉम अकाउंट इथे काही नाही आहे. ही पहिली कंडिशन जुन्या काळीची कंडिशन होती. पण ASBA जेव्हा आलं त्यानंतरची कंडिशन काय आहे की शेअर प्राइस 10 रुपये, शेअर अप्लाइड 100 शेअर अप्लाइड केलेत, मनी काहीही पैसे आपले कट झालेले नाही आहेत अकाउंटमधनं, 500 शेअर्स जेव्हा तुम्हाला अलॉट झाले त्यावेळेला 10,000 रुपये ब्लॉक केले जातील आणि 5,000 रुपये अनब्लॉक केले जातील कारण तेवढ्या अमाऊंटचे शेअर्स तुमचे मिळालेले आहेत. म्हणून मनी टेकन फ्रॉम अकाउंट फॉर अलॉटमेंट इज 5,000. या चार्टवरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की कसे पैसे ब्लॉक केले जातात, किती पैसे आपल्याला अनब्लॉक केले जातात. रेड हेरिंग प्रोस्पेक्टस, DRHP ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्टस हा आयपीओ लिस्टिंगच्या मधला एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. ज्या वेळेला तुम्हाला आयपीओ अप्लाय करायचा आहे त्याच्या 21 दिवसा अगोदर तुम्हाला सेबीकडे हा प्रोस्पेक्टस सबमिट करावा लागतो. सेबी काय करते, हा DRHP जो आहे त्याचा पूर्ण रिव्ह्यू करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेकमेंडेशन देते. रेड हेरिंग प्रोस्पेक्टस म्हणजे आयपीओ पूर्वी कंपनीने सादर केलेला हा फायनल ड्राफ्ट आहे किंवा फायनल डॉक्युमेंट्स असतात. या रेड हेरिंग प्रोस्पेक्टसमध्ये कंपनीबद्दलची सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, कंपनीचं विजन काय आहे, आयपीओ आणण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, त्यानंतर आयपीओची संभाव्य जोखीम काय आहे, तुमच्याकडनं जे पैसे घेतले जातात किंवा जो पैसा आपल्याकडनं सबस्क्रिप्शन थ्रू घेतला जातो त्याचा वापर कशा पद्धतीने होणार आहे, त्याची रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने होणार आहे, कंपनीचं आर्थिक म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि तसेच अंडर रायटिंग कॉपी ऑफ दिस डॉक्युमेंट म्हणजे या डॉक्युमेंटची सगळी अंडर रायटेड कॉपी जी असते ती आपल्याला रेड हेरिंग प्रोस्पेक्टसमध्ये बघायला मिळते. या रेड हेरिंग प्रोस्पेक्टसच्या मदतीने आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या पूर्वी कंपनीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊ शकतो. कंपनीची सगळी माहिती आपल्याला याद्वारे मिळू शकते आणि आपलं डिसिजन जे आहे ते घेण्यास आपल्याला मदत होते की रादर आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का नाही. नंतरचा पार्ट आहे प्राइस बँड. प्राइस बँड ही एक प्राइस रेंज असते ज्या प्राइस रेंजमध्ये तुम्ही कंपनीचे शेअर्स विकत घेता. म्हणजे आयपीओ मध्ये आपण ज्या प्राइसला ॲप्लिकेशन भरतोय ती ही किंमत असते. आता आपण आपल्या बसमधल्या कंपनीच्या मित्राकडे परत येऊया आणि तो ज्या कंपनीचा आयपीओ बाय करणार आहे त्याची प्राइस रेंज काय आहे, प्राइस बँड काय आहे त्याच्यावर नजर टाकूया. आता आपला मित्र मॅनकाइंड फार्मा या कंपनीच्या आयपीओ साठी ॲप्लिकेशन करतोय. त्याची प्राइस रेंज आहे 1026 ते 1080. याचा अर्थ असा होतो की 1026च्या खाली तुम्ही अप्लाय करू शकत नाही आणि 1080च्या वरती तुम्ही अप्लाय करू शकत नाही.
कंपनी आणि अंडर रायटर हे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी प्राइस डिसाईड करतात. आता इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे इन्व्हेस्टर म्हणजे कोण? हाय नेट इन्व्हेस्टर, रिटेल इन्व्हेस्टर आणि QIBs. सहसा रिटेल इन्व्हेस्टरसाठी ही प्राइस कमी असते, पण नेहमीच असे असेल असं नाही. आता इथे दोन गोष्टी आहेत. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखे जे लोक अप्लाय करतात IPO मध्ये, त्यांच्यासाठी कट ऑफ प्राइस ही सिलेक्ट केलेली असते आणि त्या दरम्यानच आपल्याला अप्लाय करावा लागतो. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर हे 2 लाखापेक्षा जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकत नाही. नंतरची टर्म आहे इश्यू प्राइस. कंपनी आपल्या इन्व्हेस्टरला कुठल्या प्राइसवर शेअर्स अलॉट करणार आहे ती प्राइस म्हणजे इश्यू प्राइस. आता ही प्राइस जी आहे ती वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी असू शकते. रिटेल इन्व्हेस्टरसाठी ही प्राइस सगळ्यात लोएस्ट असते. आता आपल्या स्पेअर पार्ट कंपनीच्या उदाहरणात आपण बघितलं की आपण शेअरची प्राइस ही 10 रुपये ठेवली आहे आणि आपल्या मित्राच्या एक्झाम्पलमध्ये म्हणजेच मॅनकाइंड फार्मामध्ये ही प्राइस 1080 इतकी आहे. नंतरची की टर्म आहे लॉट साईज. इन्व्हेस्टर जेव्हा IPO मध्ये बीड लावत असतो तेव्हा त्याला मिनिमम नंबर ऑफ शेअर्सची बीड लावावी लागते. तो एकदम 1000 10,000 शेअर्सची बीड लावू शकत नाही. त्यामुळे जी संख्या आपल्याला लॉट साईजमध्ये दिसते ती लॉट साईज म्हणजे मिनिमम नंबर ऑफ शेअर्स असतात. त्या नंबर ऑफ शेअर्समध्ये किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते. आता तुम्ही म्हणाल की हे बीड काय आहे बाबा? मित्रांनो, घाबरू नका, हे काय एवढं कॉम्प्लेक्स नाही आहे. तुम्ही जे शेअर्स अप्लाय करताय त्याचा नंबर असतो तो लॉट साईज आणि बीड्स आपल्याला किती लावायचे त्या काय असतात ते पण सांगतो. समजा तुम्ही एखादा IPO अप्लाय करताय, त्याचा लॉट साईज आहे 10 शेअर्सचा. म्हणजे तुम्ही बीड लावताना 10, 20, 30 अशा पद्धतीने बीड्स लावू शकता. आता मॅनकाइंड फार्माचं एक्झाम्पल आपण बघितलं तर ह्याच्या शेअर्सची लॉट साईज आहे 13. म्हणजे एका लॉटमध्ये 13 शेअर्स तुम्हाला मिळणार. याचा अर्थ असा झाला की किमान जी काही तुम्हाला बीड लावायची आहे ती 13 शेअर्ससाठी लावायची आहे. अशा 3 बीड्स तुम्ही लावू शकता जर तुम्हाला IPO अप्लाय करायचा असेल. म्हणजे पहिल्यांदा 13 शेअर्सची बीड, नंतर तुम्ही वाढवू शकता, 26ची करू शकता किंवा 13च ठेवू शकता. अशाप्रमाणे तुम्हाला 3 बीड्स वेगवेगळ्या लावता येतात. आता समजा एखाद्याला अधिक बीड्स लावायचे तर तो 3 बीड्स लावू शकतो. पहिल्यांदा बीड लावू शकतो 13 शेअर्सची, नंतर लावू शकतो 26 शेअर्सची आणि त्याच्यानंतर लावू शकतो 39 शेअर्सची. अशा पद्धतीने तो 3 वेगवेगळ्या बीड्स अप्लाय करू शकतो. इथे आपण जी बीड्स लावणार आहे ती शेअरचा जो लॉट आहे त्या लॉटच्या मल्टिपलमध्ये असली पाहिजे. 10, 20, 30 अशी घेऊन उपयोग नाही. तुमचा IPO मार्केटमध्ये आलेला आहे, तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळायलाही सुरुवात झालेली आहे. पण IPO पुढे जाण्यासाठी इन्व्हेस्टरकडून तुम्हाला एक सर्टन पर्सेंटेजचं सबस्क्रिप्शनची गरज असते. या सर्टन पर्सेंटेजच्या सबस्क्रिप्शनलाच मिनिमम सबस्क्रिप्शन असं म्हटलं जातं आणि याचे जे नियम आहेत ते सेबीनं ऑलरेडी सेट करून ठेवलेले आहे. ही जी मर्यादा आहे ती सेबीने 90% सेट केलेली आहे आणि त्यामुळेच समजा तुमच्या स्पेअर पार्ट कंपनीच्या IPO मध्ये ज्या इन्व्हेस्टरला तुम्ही IPO मध्ये येण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा जे इन्व्हेस्टर तुमच्या IPO मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत. प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर 90% सबस्क्रिप्शन नाही झालं तर तुम्हाला इन्व्हेस्टरचे सगळे पैसे परत द्यावे लागतील आणि तुमचा IPO लिस्टच होणार नाही. आणि त्यामुळेच स्पेअर पार्ट कंपनी ज्याचं एक्झाम्पल आपण बघतोय त्याला किमान 9 लाख शेअरची विक्री करणं गरजेचं आहे किंवा तेवढं सबस्क्रिप्शन मिळणं गरजेचं आहे. IPO साठी अर्ज केल्यापासून तुमच्या नावावर शेअर वाटप होण्यापर्यंतचा जो वेळ आहे तो IPO टाइमलाईन म्हणून ओळखला जातो. IPO कॅलेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. सगळ्यात पहिल्यांदा आहे ओपन आणि क्लोज डेट. IPOचं सबस्क्रिप्शन कधी सुरू होणार आहे आणि IPOचं सबस्क्रिप्शन कधी संपणार आहे हे आपल्याला ओपन डेट आणि क्लोज डेटमुळे कळते. IPO मध्ये जे कोण लोक अप्लाय करणार आहेत त्यांना हे दिवस माहीत असणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहे अलॉटमेंट डेट. अलॉटमेंट डेट म्हणजे काय की ज्या लोकांनी IPO मध्ये अप्लाय केलेला आहे त्यांना शेअर वाटप करण्याचा दिवस. म्हणजे ज्या लोकांनी IPO मध्ये ॲप्लिकेशन्स आपले सबमिट केलेले आहेत त्यांना शेअर्स मिळणार आहेत का नाहीत किंवा जे शेअर्स मिळालेत ते कुठल्या डेटला मिळणार आहेत ती म्हणजे अलॉटमेंट डेट असते. त्याच्यानंतर आहे रिफंड डेट. आता आपण IPO मध्ये अप्लाय करतो, आपले पैसे ब्लॉक होतात आणि जर आपल्याला शेअर्स मिळाले तरच ते पैसे कट होतात आणि जर पैसे कट नाही झाले तर ते पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये परत येतात, म्हणजेच ते अनब्लॉक केले जातात. ही अनब्लॉक करण्याची डेट म्हणजेच रिफंड डेट असते. क्रेडिट टू डीमॅट अकाउंट डेट. क्रेडिट टू डीमॅट अकाउंट डेट म्हणजे काय की समजा तुम्ही ॲप्लिकेशन केलं, तुम्हाला अलॉटमेंट मिळाली, तुमचे पैसे कट झाले. पैसे कट झाल्यानंतर जे काही शेअर्स तुम्हाला अलॉट झालेले आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात
आणि ती डेट म्हणजे क्रेडिट टू डीमॅट अकाउंट डेट. त्याच्यानंतर आहे लिस्टिंग डेट. आता लिस्टिंग डेट म्हणजे काय, तुम्हाला जो IPO मिळाला आहे त्याचं लिस्टिंग स्टॉक मार्केटवर होणार आहे ती डेट. तुम्ही न्यूजमध्ये किंवा IPO आल्यानंतर बऱ्याच वेळा बघितलं असेल की NSE किंवा BSE वर बेल वाजवून एखाद्या कंपनीचं लिस्टिंग केलं जातं. ती लिस्टिंग म्हणजेच ती लिस्टिंगची डेट असते. आर IPOज गुड कॉल फॉर यू? आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नावर येऊया. IPO मध्ये खरंच लोकांचे पैसे दुप्पट होतात का? तर याचं उत्तर मी तुम्हाला देईन, नाही, बिलकुल नाही. किंबहुना जो कोण इन्व्हेस्टर IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्यानं पूर्ण कंपनीची माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. काही गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणं इथे जास्त गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेण्याच्या अगोदर कंपनीच्या बाबतीतले किंवा त्या बिझनेसच्या बाबतीतले विविध पैलू तुम्हाला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हाय लेवलला बघायचं झालं तर जे कोण बिगिनर आहेत त्यांनी हे 3 जे पॅरामीटर मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या IPO मध्ये अप्लाय करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर बिझनेसने तुम्हाला कुठले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस देऊ केलेले आहेत, त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह लँडस्केप काय आहे आणि त्या कंपनीचा ग्रोथ प्रॉस्पेक्टस काय आहे हे माहीत करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण जर आपल्या स्पेअर पार्ट कंपनीचं उदाहरण घेतलं तर राजाला याच्याबद्दल काय माहिती आहे? तर बहुतेक कंपन्यांना लागू होणारे काही लोकप्रिय घटक आपण इथे मेन्शन केलेले आहेत, त्या आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे मार्केट शेअर. आता आपली स्पेअर पार्टची कंपनी आहे तर स्पेअर पार्टची ही बाजारपेठ किती मोठी आहे आणि त्यामध्ये आपल्या स्पेअर पार्ट कंपनीची किती टक्केवारी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही जे स्पेअर पार्ट विकताय ते जर वेगळ्या स्पेअर पार्टने सबस्टिट्यूट झाले तर त्याचा तुमच्या स्पेअर पार्टच्या कंपनीवर काय फरक पडेल हे माहीत असणं गरजेचं आहे. तिसरं आहे वल्नरेबिलिटी टू चेंज. तुमच्या स्पेअर पार्ट कंपनीवर पॉलिटिकली, टेक्नॉलॉजिकली आणि रेग्युलेटरी साईडनं कुठले बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या कंपनीवर कसा परिणाम होऊ शकतो याची माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे इव्हॅल्युएट द फायनान्शियल्स. बिझनेसची जी काही फायनान्शियल फीचर्स आहेत ती कॉम्पिटिटिव्हनेसच्या कंपॅरिझननं आणि बेसिक गोष्टींवर बघितली गेली पाहिजेत. मोस्ट ऑफ द फायनान्शियल फीचर्स जे आहेत ते आपल्याला कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्येच बघायला मिळतात आणि यातील काही महत्त्वाचे जे मॅट्रिक्स आहेत त्याच्यावर आपण नजर टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते मॅट्रिक्स म्हणजे रेव्हेन्यू ग्रोथ, प्रॉफिट मार्जिन, डेट लेवल आणि व्हरायटी ऑफ ॲप्लिकेबल रेशोज. तिसरा महत्त्वाचा पॉईंट किंवा पॅरामीटर आपण जो बघायचा आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ द ऑफर. कुठल्याही कंपनीचं व्हॅल्युएशन करणं हे एक आर्ट आहे आणि हे आर्ट थोडंसं कठीण असतं. जर तुम्हाला व्हॅल्युएशनच करायचं आहे तर सेम सेक्टरमधल्या लिस्टेड कंपन्या काय करतायत आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे आणि तुमच्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे हे जर कंपॅरिझन तुम्ही चालू केलं, ह्याला पीअर टू पीअर कंपॅरिझन म्हणतात, तर हा एक चांगला केंद्रबिंदू किंवा चांगली सुरुवात ठरू शकते. आता व्हॅल्युएशन करण्यासाठी जे महत्त्वाचे मॅट्रिक्स लागतात त्यातील सगळ्यात लोकप्रिय मॅट्रिक्स म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, प्राइस टू बुक रेशो आणि प्राइस टू सेल्स रेशो. प्रत्येक कंपनी ही युनिक असते आणि प्रत्येक कंपनीचं व्हॅल्युएशन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. त्यामुळं त्या कंपनीची व्हॅल्युएशनची पद्धत काय आहे आणि त्याला कुठल्या गोष्टी साध्य होतील हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा जो पार्ट आहे हा थोडासा भीतीदायक आणि तुम्हाला थोडासा अवघड वाटतोय का? तर याची काळजी करू नका. तुमच्याकडे रेड हेरिंग प्रोस्पेक्टस असतं, त्या प्रोस्पेक्टसमध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. आपल्याला फक्त ते प्रोस्पेक्टस काळजीपूर्वक वाचण्याची गरज असते. आणि जरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही कळाल्या तरी तुम्ही फायनान्शियल प्लॅनरकडे जाऊ शकता किंवा अशा कंपनीकडे जाऊ शकता जे तुम्हाला हे प्रॉस्पेक्टस व्यवस्थित समजावून सांगतील आणि त्यांची मदत घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, IPO मध्ये अप्लाय करताना कधीही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही टिप्सला फॉलो करू नका. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्यास पण महत्त्वाची गोष्ट सांगितलीच नाहीस की IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कशी. पण थांबा, अजून संपलेलं नाहीये, सांगतोय तुम्हाला. IPO मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट काढणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट काढायचं माहित नाहीये, काळजी करू नका. आय बटनवर व्हिडिओ अवेलेबल आहे, तो व्हिडिओ आत्ताच बघा. डीमॅट अकाउंट ओपन करा. एकदा तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे, कुठल्या IPO मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे याचं तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही IPO मध्ये लागणारा फंड आहे तो जमा करायचा आहे तुमच्या बँकेमध्ये आणि त्यानंतर तुमच्या डीमॅट अकाउंटच्या मदतीने
आपण ज्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत त्याचा वापर करून तुम्ही IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा IPO मध्ये ऍप्लिकेशन करू शकता. पण अरे जर तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट नसेल तर काय करायचं? तर ही पद्धत तुम्ही ऑफलाईन पण करू शकता. आणि इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑफलाईनची प्रोसेस कशी करायची, तर घाबरू नका, त्याच्यासाठीही आमच्याकडे एक व्हिडिओ अवेलेबल आहे. तोही तुम्हाला आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. IPO अप्लाय केल्यानंतर काय करायचे, काय नाही करायचे, हात असे जोडायचे आणि देवाकडे प्रार्थना करायची की बाबा मला अलॉटमेंट मिळू दे आता. जोक सपाट, थोडीशी गंमत आपली. एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे, अलॉटमेंट डेट काय आहे याच्यावर आपली नजर असली पाहिजे. त्या अलॉटमेंट डेटला आपल्याला अलॉटमेंट मिळाली आहे का नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तसा त्यांचा SMS आणि ईमेल आपल्याला येतोच, पण आपण थोडंसं कॉशियस राहिलेलं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. आशा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला IPO अप्लाय कसा करायचा किंवा IPO अप्लाय करताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत याचं नॉलेज मिळालेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून जर ग्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर वेळ घालवू नका, आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. हॅपी इन्व्हेस्टिंग. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.